एव्हरीवन, एक्सेल शास्त्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ हा एक डेमो व्हिडिओ असणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवणार आहे की एक्सेलचा वापर करून आपण एक मिनी सॉफ्टवेअर कसं डेव्हलप करू शकतो ते. मी ऑलरेडी एक मिनी सॉफ्टवेअर डेव्हलप केलेला आहे. त्याच सॉफ्टवेअरचा हा एक डेमो व्हिडिओ असणार आहे. बरेचसे बिझनेसमॅन सुद्धा हा व्हिडिओ बघत असतील. हा पर्टिक्युलर व्हिडिओ मी एका कुरिअर एजन्सीसाठी बनवलेला आहे. हे जे सॉफ्टवेअर आहे हे एका कुरिअर एजन्सीसाठी डेव्हलप केलेलं आहे. जर आपल्याला सुद्धा या प्रकारचं कस्टमाइज सॉफ्टवेअर स्वस्तात आणि ॲक्युरसीने काम करणारं एक्सेलचा वापर करून पाहिजे असेल तर आपण नक्की कमेंट सेक्शनमध्ये मला कमेंट करा. आपण त्यावरती नक्की वर्कआउट करू. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपण पाहू शकता या ठिकाणी एक एक्सेल फाईल आहे जी मी आता ओपन करतोय. एक डिस्प्ले स्क्रीन आपल्या समोर येते आणि त्यानंतर लॉग इनची स्क्रीन येते. लॉग इनमध्ये आपण युजर नेम आणि पासवर्ड एंटर करणार आहोत. आता मी मुद्दामून चुकीचा पासवर्ड या ठिकाणी एंटर करतोय जेणेकरून रॉंग पासवर्ड टाकल्यावरती काय एरर देतो ते आपल्याला दिसेल. आपण पाहू शकता इथे डिस्प्ले झालेला आहे एरर इनव्हॅलिड युजर नेम और पासवर्ड. तर मी करेक्ट युजर नेम आणि पासवर्ड या ठिकाणी एंटर करतो आणि लॉग इनवर क्लिक करताच आपल्याला एक मेसेज बॉक्स डिस्प्ले होईल. वेलकम एक्सप्रेसिकॉन लॉजिस्टिक्स लॉग इन सक्सेसफुल. तर हे जे सॉफ्टवेअर आहे हे मी एक्सप्रेसिकॉन लॉजिस्टिक्स या कुरिअर एजन्सीसाठी डेव्हलप केलेलं आहे. ओकेवर क्लिक केल्यानंतर आपल्याला क्रिएट बुकिंग नावाचा एक फॉर्म डिस्प्ले होतो. आपण पाहू शकता बॅकग्राऊंडमध्ये कुठेही एक्सेल आपल्याला दिसणार नाही कारण हे सगळ्या गोष्टी या बॅकग्राऊंडला रन होतील. फ्रंटला आपण एखादं सॉफ्टवेअरच यूज करतोय असं आपल्याला दिसेल. तर बेसिकली जे क्लायंट आहे त्यांची अशी रिक्वायरमेंट होती की हा जो डेटा आहे युजर फॉर्म मध्ये आपल्याला दिसतोय डेट, AWB नंबर, कन्सायनर, ओरिजिन, कन्सायनी, डेस्टिनेशन, हा सर्व जो काही डेटा आहे हा एका ठिकाणी स्टोअर व्हायला पाहिजे. एका डेटाबेसला तो स्टोअर व्हायला पाहिजे. तो कोणत्याही क्षणी आपल्याला ऍक्सेसेबल राहायला पाहिजे अशी क्लायंटची रिक्वायरमेंट होती. त्यामुळे आपण हे असं डिझाईन केलेलं आहे की इथे जो काही डेटा आहे तो सबमिट केल्यानंतर डिरेक्टली गुगल शीटला हा डेटा सेव्ह होतो. ते सुद्धा मी आपल्याला संपूर्ण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर जसं जसं आपण पुढे प्रोसीड करत जाऊ तशी तशी मी आपल्याला माहिती सुद्धा देत जाईल आणि त्याचा प्रॅक्टिकल सुद्धा तुम्हाला करून दाखवेल. आता आपण इथे AWB नंबर एखादा एंटर करूया. त्यानंतर कन्सायनर, ओरिजिन, कन्सायनी, डेस्टिनेशन टाकूया. ऍक्च्युअल वेट, व्हॉल्युमेट्रिक वेट. इथे इनवॉइस नंबर साठी सुद्धा ऑप्शन दिलेला आहे. हे इनवॉइस व्हॅल्यू, नंबर ऑफ पॅकेजेस, त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन टाकायचं आहे. मोड ऑफ पेमेंट टाकूया. आता क्लायंटची जी रिक्वायरमेंट होती त्या हिशोबाने आपण त्यांना इथे लिस्टमध्ये 3 ऑप्शन्स त्यांनी सांगितले होते ते आपण टाकून दिले. हे फुल्ली कस्टमाइज सॉफ्टवेअर आहे. आपल्याला हवं त्या गोष्टी आपण या ठिकाणी ऍड करू शकतो. त्यानंतर टू पे मध्ये आपल्याला अमाऊंट टाकायची आहे. वे बिल नंबर टाकू शकता असेल तर, हे कंपल्सरी फील्ड नाहीये. आता डिलिव्हरी हब इथे कंपल्सरी फील्ड आहे पण मी ते न एंटर करता जर मी सबमिट वर क्लिक केलं तर आपण पाहू शकता एक डिस्प्ले मेसेज येतो आपल्याला की काइंडली एंटर डेटा इन ऑल रिक्वायर्ड फील्ड्स. त्याच पद्धतीने जर मी क्रिएट PDF वर सुद्धा क्लिक केलं
तरी सुद्धा सेम एरर मेसेज आपल्याला इथे दिसतो आहे. तर डिलिव्हरी हब मी आता इथे सिलेक्ट करतोय. हे डिलिव्हरी हब सुद्धा आपण मॅनेज करू शकतो. ते कसं ते मी तुम्हाला पुढे दाखवतो. आता बॅकग्राऊंड मध्ये मी हा डेटा जिथे स्टोअर होणार आहे ती गुगल शीट ओपन केलेली आहे. आणि आता जसं मी इथे सबमिट बटनवर क्लिक करेल, हा सर्व डेटा रिअल टाइम बेसिसवरती गुगल शीटला ट्रान्सफर होणार आहे. आता मी सबमिट बटनवर क्लिक करतोय. आपण पाहू शकता एक डिस्प्ले मेसेज आलेला आहे की डेटा सबमिटेड सक्सेसफुली टू गुगल शीट. आणि हा जो काही डेटा मी इथे एंटर केलाय, हा संपूर्ण डेटा रिअल टाइम बेसिसवरती ह्या मास्टर डेटा या गुगल शीटला सेव्ह झालेला आहे. तर याच पद्धतीने या सर्व डेटाची एक पीडीएफ रेडी व्हायला पाहिजे, जे की क्वाड्रप्लिकेट म्हणजेच त्याच्या 4 कॉपीज तयार व्हायला पाहिजे अशी आपल्या क्लायंटची रिक्वायरमेंट होती. त्या पद्धतीने आपण ती रिक्वायरमेंट फुलफिल केलेली आहे. आणि आपण पाहू शकता इथे डॉकेट पीडीएफ नावाचा फोल्डर आहे जे की ब्लँक आहे. आता मी इथे जसं क्रिएट पीडीएफ या बटनवर क्लिक करेल, बॅकग्राऊंडला एक पीडीएफ जनरेट झालेली आपण पाहू शकता. आणि सक्सेस मेसेज सुद्धा आलेला आहे, पीडीएफ क्रिएटेड सक्सेसफुली असा. क्लायंटची रिक्वायरमेंट होती की जो AWB नंबर आहे त्याच नंबरची ती पीडीएफ रेडी व्हायला पाहिजे. त्या पद्धतीने आपण डिझाईन केलेला आहे. इथे आपण पाहू शकता तो जो काही डेटा आपण तिथे एंटर केला होता तो क्लायंटने दिलेल्या फॉर्मॅटमध्ये 4 कॉपीज त्याच्या तयार झालेल्या आहेत. आणि आपण पाहू शकता इथे एक बारकोड सुद्धा आहे. हा स्कॅनेबल बारकोड आहे, जो कोणत्याही स्कॅनिंग मशीनने, बारकोड स्कॅनिंग मशीनने हा बारकोड स्कॅन होतो आणि हा जो नंबर आहे तो त्या ठिकाणी डिस्प्ले होतो. त्यानंतर नेक्स्ट फंक्शन आपण पाहूया. इथे नेक्स्ट फंक्शन आहे प्रिंट लेबलचं. प्रिंट लेबल आता आपण करणार आहोत. आपण पाहू शकता इथे लेबल प्रिंट झालेला आहे, ज्याच्यामध्ये ओरिजिन टू डेस्टिनेशन, AWB नंबर, क्वांटिटी आणि डिलिव्हरी हब या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत. अशाच पद्धतीने आपण हा सर्व डेटा क्लिअर डेटा करू शकतो. तर मी क्लिअर डेटा वर क्लिक करतो. हा सर्व डेटा क्लिअर झालेला आहे. डेट फक्त जी आजची डेट आहे ती इथे कंटिन्यू राहील. आपण इथे कोणतीही प्रिव्हियस डेट सुद्धा एंटर करू शकतो. त्यानंतर इथे काही डिलिव्हरी हब्स आहेत. जर हे डिलिव्हरी हब्स आपल्याला ऍड किंवा डिलीट करायचे असतील तर इथे मॅनेज डिलिव्हरी हब इथून आपण ते करू शकतो. ऍड वर क्लिक केल्यावर इथून आपण ऍड करू शकतो. डिलीट वर क्लिक केल्यावर आपण इथून सिलेक्ट करून एखादा डिलिव्हरी हब डिलीट करू शकतो. आणि परत क्रिएट बुकिंग वर क्लिक केलं की आपण ओरिजिनल विंडोला या ठिकाणी येतो. हा झाला या सॉफ्टवेअरचा एक भाग. आता आपण नेक्स्ट पार्ट कडे वळूया. नेक्स्ट पार्ट हा फार इंटरेस्टिंग आणि महत्वपूर्ण आहे, जो की मॅनिफेस्ट. तर मी या मॅनिफेस्ट बटनवर क्लिक करतोय. आपल्या क्लायंटची अशी रिक्वायरमेंट होती की हा सर्व डेटा आपल्याला एका ठिकाणी डिस्प्ले व्हायला पाहिजे. तर प्रत्येक वेळेस गुगल शीट ओपन न करता आपण इथे मॅनिफेस्ट नावाचा एक ऑप्शन दिलेला आहे, ज्याच्या थ्रू आपण हा डेटा व्ह्यू करू शकतो. इथे आपण पाहू शकता डिलिव्हरी हब मंथ आणि डेट
या 3 क्रायटेरियावरती हा डेटा फिल्टर होतो आणि तो सुद्धा रिअल टाइम बेसिसवरती. जसं आपण इथे मी डिलिव्हरी हब सिलेक्ट करतोय, तर त्या पर्टिक्युलर डिलिव्हरी हबमध्ये जो डेटा आहे तो रिअल टाइम बेसिसवरती फिल्टर होऊन आपल्याला दिसतोय. त्यानंतर इथे मंथला फिल्टर आहे. आपण जो मंथ सिलेक्ट करू त्याचा डेटा इथे रिअल टाइम बेसिसवरती फिल्टर होतोय. त्याच पद्धतीने डेटला आपण फिल्टर लावलेला आहे. डेट जी सिलेक्ट करू त्या डेटचा डेटा आपल्याला रिअल टाइम बेसिसवरती दिसतो आहे आणि संपूर्ण हे फिल्टर्स आपण जर डिलीट केले तर टोटल डेटा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. याचबरोबर आपल्या क्लायंटची अजून एक रिक्वायरमेंट होती की एखाद्या पर्टिक्युलर डिलिव्हरी हबचा जो डेटा आहे तो आपल्याला प्रिंट होऊन हवा आहे. त्या प्रिंटचा फॉर्मॅट सुद्धा आपल्याला क्लायंटनी प्रोव्हाइड केला होता. आणि त्यानंतर आपण हा जो डेटा आहे तो त्याच्यामध्ये कसा कॉपी पेस्ट होईल याचं सुद्धा या ठिकाणी आपण एक छोटासा कोड केलेला आहे रेडी. आता आपण समजा पुणे डिलिव्हरी हब घेतलं आणि इथे जर का मी डेट सिलेक्ट केली, डेट आणि डिलिव्हरी हब ह्या 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहे अशी क्लायंटची रिक्वायरमेंट होती. त्यामुळे समजा मी जर डेट न सिलेक्ट करता प्रिंट मॅनिफेस्टवर क्लिक करतोय तर त्याला एरर मेसेज देईल की काइंडली एंटर डेटा इन ऑल रिक्वायर्ड फील्ड्स. तर या ठिकाणी मी डेट सिलेक्ट करतो आणि प्रिंट मॅनिफेस्ट या बटनवरती क्लिक करणार आहे. आता कदाचित तुम्हाला असं वाटू शकतो की हा सेम डेटा इथे आलेला आहे, परंतु मल्टी पेजेस मॅनिफेस्ट कसं दिसतं हे दाखवण्यासाठी मुद्दामून मी सेम डेटा या ठिकाणी थोडा कॉपी पेस्ट करून घेतलेला आहे. इथे जेवढा डेटा आहे गुगल शीटला तोच सर्व डेटा या ठिकाणी डिस्प्ले होतो आहे. तर मी जसं प्रिंट मॅनिफेस्टवर क्लिक करेल तर एक प्रिंट प्रिव्ह्यू आपल्याला दिसेल, प्रिंटिंग डायलॉग बॉक्स आपल्याला दिसेल. आता मी सध्या पीडीएफच सेव्ह करतो आहे जेणेकरून ऑनलाईन आपण ते बघू शकता. या ठिकाणी आपण पाहू शकता की पीडीएफ जनरेट झालेली आहे आणि एक जो फॉर्मॅट आपल्याला प्रोव्हाइड केला होता त्या फॉर्मॅटमध्ये संपूर्णतः हा डेटा या ठिकाणी आलेला आहे. डेटाच्या एंडला टोटल आलेली आहे, नंबर ऑफ पॅकेजेस, ऍक्च्युअल वेट आणि टू पे अमाऊंटची, जेणेकरून क्लायंटला ते इझी जाईल. आणि परत आपण क्रिएट बुकिंग वरती क्लिक करून आपल्या क्रिएट बुकिंगच्या फॉर्मला येऊ शकतो. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हा जो व्हिडिओ मी बनवला आहे हे फक्त आपल्याला दाखवण्यासाठी की एक्सेलचा वापर करून आपण एक मिनी सॉफ्टवेअर सुद्धा डेव्हलप करू शकतो. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रपरिवारात जर कोणी बिझनेसमॅन असेल, ज्यांना अशी रिक्वायरमेंट असेल, हे पूर्णतः कस्टमाइज सॉफ्टवेअर आहे. आपल्याला जी रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीचं आपण सॉफ्टवेअर डेव्हलप करून लोकांना प्रोव्हाइड करतो. तर कमेंट नक्की करा. आपली जी काही रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीने आपल्याला सॉफ्टवेअर बनवून देण्यात येईल. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. स्वस्त राहा, मस्त राहा आणि पाहत राहा आपलं लाडकं युट्यूब चॅनल एक्सेल शास्त्री. धन्यवाद.